चपाती केलेली आहे. हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा वैशाली व्लॉग मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून करते. दिवसाची सुरुवात छान अशी झालेली आहे आणि मी बाहेर आलेली आहे. आल्यात का बघूया. काढायच्या अगोदर म्हटलं व्हिडिओ घेऊनच टाकूया. तर थोडीफार फुलं आलेली आहेत आणि थोडी कीड पण लागलेली बघितली. जास्वंदाच्या एका फुलाला कीड पण लागली आहेत. आता शेतात घर आहे म्हटल्यावर थोडीफार ही लावावंच लागणार असं काही प्रसंग म्हटलं. कारण बऱ्याच वेळेला किडीचे औषध सुद्धा मारून किडे काय हे होईना झाले. आणि इकडे छान असं फुल डबल कलरचं जास्वंदाचं आलेलं आहे. आता पूजा आज करणार आहे मी. तर कशी मी पूजा करते 10 ते 15 दिवस ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. कारण कसं नुसतंच पाण्यातनं वगैरे काढले जातात देव. कधी मुलं करतात, कधी मिस्टर करतात, कधी नुसतेच फुलं घालायचं असंच चाललेलं होतं. आता इथं मी गरम पाणी ठेवले आणि थोडं बघा या बुट्टीमध्ये थोडं गरम पाणी टाकून मी त्यात सोडा म्हणजे आपल्या धुण्याचा जो काय निरमा पावडर असते ती टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये देव घातले की जरा चिकटपणा वगैरे असलेले धूळ वगैरे लगेचच निघते. म्हणून मी असंच करते. कारण माझ्या सासूबाई सुद्धा अशाच पद्धतीने धुतात. आता माझ्याकडे पितांबरी नाहीतर पितांबरीनेच मी असणार होते. आता बघूया मग उद्याच्याला किंवा परवा दिवशीच्याला असं घासेन. नुसतं आता गरम पाण्यात सोड्यातनंच आता जरा असं हातानेच घासून काढणार. इतके काय हे झालेले नाहीत कारण 1-2 दिवस झालं आणि पूर्ण असं व्यवस्थित डीप असं केली होती पूजा आणि हातानं व्यवस्थित चोळून सगळे एक मी काढत होते. आणि ह्यातून झालं की स्वच्छ असं अनेकदा पाणी घेणार आणि त्यामधून परत एकदा काढणार. आता बघा मी पाण्यातून काढलेले आहेत आणि हा नारळ सुद्धा बघा ह्याचा आहे आपल्या पूर्ण त्याला साल असलेला तो सुद्धा धुवून घेतला. कळसाचा जो काय तांबा आहे तो सुद्धा आता मी मिस्टरांना सांगणार आहे पितांबरी आणायला. पितांबरीनेच मी देव घासते. आता देवाचं वस्त्र सुद्धा स्वच्छ असं साबणानं तिथेच मी घासून घेत असते. कारण वेगळं असं देवासाठी खाली बसलं तर परत मला वर खाल करत ते सगळं किचनमधनं पाणी होतंय. म्हणून किचन कट्ट्यावरच असं घेते आणि धुवून काढते. आणि मला वाटतं जिथं मला कम्फर्टेबल वाटतं काही गोष्टी काम करायला तिथेच मी करत असते नेहमी. इथेच करावं आणि तिथेच करावं असं काय मनात धरत बसत नाही. जिथे आपल्याला योग्य वाटतं तिथे करावं म्हणजे मन पण रमतं आणि आपली कामं पण व्यवस्थित होतात. आता पूजा सुद्धा माझी झालेली आहे. असं छान वाटत होतं. एकदा पूजा झाली की दिवसभर पॉझिटिव्ह एनर्जी येते. आता म्हटलं फुलं पण काढून देवाला आज मी घालते. रोज मिस्टरच काढतात. बघूया म्हटलं आज आपण काढून काय रिॲक्शन त्यांच्या येतात. आणि हे फुल कीड लागलेलं मी काय काढलेलं नाही. जे जांदाचे छान होतं आता हे पण आलं होतं मगाशी राहिलंच हे दाखवायचं. आणि इकडे डबल कलरचं सुद्धा आलं होतं. जेवढे हातात मावतील तेवढी मी घेते आणि देवाला घालते आणि परत येऊन राहिलेली फुलं घालूया म्हटलं. आणि कळसाला असं छान मोठं छान दिसतं असं म्हणून मी देखणं कसं दिसल आपले देव घातले तर फुलं वेगवेगळी ते बघत होते. कुठला कलर कॉम्बिनेशन होईल कुठल्या फुलाचं ते बघत होते. परत एकदा बाहेर आलेली आहे आणि दुसरी फुलं पण काढत होते मी. तर मखमलीची सुद्धा एक 4-5 कडे कारण तेवढी काय मोठी जास्त आली नव्हती. थोडीच आली होती. आता हे कर्दळीचं सुद्धा आलं होतं फुल पिवळ्या रंगाचं छान दिसतंय ते पण घालते मी कधी. तर मखमलीची सुद्धा घालून घेऊया म्हटलं. आणि डीप अशी केली पूजा की मला खूप छान मन एकदम प्रसन्न वाटतं दिवसभर. छान अशी पूजा बघून मन एकदम डोळे भरून आले आज. आणि आपण स्वतः केली की व्यवस्थित करतो का मुलांच्या हातात दिलं आणि मिस्टरांच्या हातात दिलं की निम्म करतात निम्म नाही असंच होतं. आता नाश्त्याला मी पोहे केले होते. मुलांनी फरमाईश केली होती की मला शेंगदाणे घालून पोहे कर. तसेच मी बनवले आहेत. आणि माझं झाडून वगैरे झालेलं अजून फरशी पुसायची आहे कारण मिस्टर आंघोळ करायला लागल्यात. मुलांची वगैरे झाली. आता यावरूनच ओळखलं असेल लिंबू कांदा टोमॅटो कोथिंबीर काटते
तर आज आणलेलं आहे मिस्टरांनी मटण करायला, त्यामुळे संध्याकाळच्या स्वयंपाकात मटण असणार आहे. आता मी ते आणलेलं आहे त्यामुळे शिजवायला टाकले. थोडाफार माल पण संपलेला घरातला, तो देखील त्यांनी घेऊन आलेले. थोडाफार मसाला मी वाटून ठेवलाय आणि मटण सुद्धा शिजवायला टाकले. कांदा, हिंग, हळद आणि गरम पाणी, त्यामुळे पाऊण तास लागणार मटण शिजायला. इकडे गरम पाणी अजून लागलं तर टाकण्यासाठी मी ठेवलेलं आहे. आणि तेल पण वेगळंच काढते मी मटणाच्या स्वयंपाकासाठी. आता मला बनवायचं आहे बिर्याणी राईस, त्यामुळे मी तेलात कांदा गुलाबी रंगावर परतून घेणार आणि स्वच्छ असा तांदूळ जो बिर्याणीचा आणला आणि बिर्याणी मसाला, त्यापासून मी बिर्याणी राईस बनवणार आहे. आता आज मटण फ्राय करणार आहे. परवा कोल्हापुरात खाल्लं होतं, म्हटलं आज फर्स्ट टाइम ट्राय करूया, कसं होते बघूया म्हटलं. आता कांदा पण गुलाबी रंगावर परतलेला आहे. मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे. मी काय आज भिजवत घातलेलं नाही, कारण ऑलरेडी वेळ होणार होता आणि वेळानंच आणले. तर सगळंच एकदम एका वेळी करायचं म्हटलं होणार नाही शक्य, तांदूळ भिजत घालायला म्हटलं. नुसतं फक्त मी धुतलेले आहेत आणि कांदा तेलात परतून त्यामध्येच टाकलेला आहे. आणि बिर्याणीचा जो काय मसाला असतो तो तयारच आणलेला आहे, तोच मी त्यामध्ये टाकणार. गरम पाणी आणि मीठ टाकणार आहे. आणि वरण, रस्सा, सुक्कं, परत चपाती आणि मटण फ्राय असं सगळंच आज करणार आहे. मटण फ्रायसाठी फक्त आलं, लसूण, मिरचीची पेस्ट आणि बाकीचं वाटण सुद्धा मी वाटून ठेवलेलं आहे. आणि सगळे सुके मसाले आणि थोडीशी ग्रेव्ही आहे ती टाकून असं फ्राय मारणार आहे मटणाला. आणि कसं मटणाचा हात इकडे तिकडे लागतोय म्हणून मी साबण कट्ट्यावरच ठेवलाय बेसिनच्या तिथे. आणि सतत हात धुवायला लागते, मटणाचा लागू नये इकडे तिकडे हात म्हणून, कारण देवाचं आपल्याला करायचं असतं आणि बाकीचं व्हेज पण आयटम असतात. त्यामुळे म्हटलं आता तिथल्या तिथंच मी हे करते, हात धुवून घेते आणि पटकपट करत होते. आता हा बघा बिर्याणी मसाला, कंपनीचं नाव काय मला काही समजेना, कुठली पण असू दे म्हटलं आता टाकायचं आणि करायचं. जास्त ऑलरेडी हा मसाला आता मी एका वाटीचंच करायला लागले, त्यामुळे त्यातले जेवढं 1-2 चमचे लागतील तेवढंच मी घालणार. इथे माल घातला म्हणजे आणला होता मिस्टरांनी, शाबू, तुरीची डाळ आणि हा आट्टा नवीनच आज आणलेला आहे. चला 9 वाजलेले आहेत, जेवणाची सुद्धा टायमिंग झाली आणि माझा स्वयंपाक पण पूर्ण रेडी आहे. मसाले भात म्हणजे बिर्याणी, हा मटण फ्राय मारला आणि हा सुक्कं आणि वरण भात वगैरे चपाती केलेली आहे. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.